हाय नमस्कार. माझ्या सगळ्या गोड मैत्रिणींना आजचा दिवस खूप आनंदाचा जावो. तर आपलीच एक मैत्रीण तिने कमेंट केलेली, की सेल्फ लव्हवरती व्हिडिओ बनवा आणि असंही आपण सोशल मीडियावरती खूप वेळा ऐकतो, की सेल्फ लव्ह करा, सेल्फ लव्ह करा. तर सेल्फ लव्ह म्हणजे काय? असं तर माणसाचं सगळ्यात जास्त प्रेम हे स्वतःवरच असतं. कोणी आपल्याला काही बोललं तर आपण ऐकून घेतो का? लगेच उलट उत्तर देतो की नाही? आपला अहंकार असतो, आपला एक इगो असतो. म्हणजे काय आपण स्वतःवरती प्रेम करत नाही का? मग अजून सेल्फ लव्ह म्हणजे काय? सेल्फ लव्ह म्हणजे फक्त स्वतःपुरतं बघणं, स्वतःच्या फायद्याचा विचार करणं असा त्याचा अर्थ नाही होत आहे. तर कळत-नकळतपणे की नाही आपण आपल्याला स्वतःलाच खूप निगेटिव्हिटी देत असतो इतरांशी कंपॅरिझन करून. म्हणजे आजकाल ना सोशल मीडियावरती लोकांचं चांगलं आयुष्य बघून आपलं आयुष्य तसं का नाही याबद्दल मनामध्ये एक खंत वाटत असते लोकांना. इतरांच्या जगात सगळं काही छान-छान आहे आणि माझ्याच आयुष्यात काही चांगलं नाही असं वाटत राहतं. पण असं न करता स्वतःच्या जगात खुश राहायला शिका. कारण हे ज्याला जमलं ना तोच आयुष्यात पुढे जाऊ शकतो. आनंदी राहण्यासाठी फक्त आपल्या मनात सकारात्मक विचार असायला पाहिजेत. कारण तुम्ही जसे विचार कराल ना तेच तुमच्यासोबत घडत असते. त्यामुळे रोज सकाळी स्वतःला सांगा की मैं अपनी खुद की फेवरेट हूँ. कारण तुम्ही जर स्वतःच स्वतःला आवडाल ना तरच जग सुद्धा तुमच्यावरती प्रेम करेल आणि यालाच सेल्फ लव्ह म्हणायचं. तर आता याबद्दल आपण पुढे सुद्धा बोलूया. तर आता मी इथं काय करते बघा, तर तुम्ही बघितलंत की मी नर्सरीमध्ये गेले होते. तर आता तुळशीचे लग्न जवळ आलेले आहेत म्हणून मग मी तुळशीची 2 रोपं घेऊन आले. कारण आधीचं जे रोप होतं ना ते सुकलेलं होतं. म्हणून मी काय ठरवलं, की आता पूर्ण ही जी माझं तुळशी वृंदावन आहे, मी 2 वर्षापूर्वी आणलेलं. तर म्हटलं आता पूर्ण त्याच्यातली माती काढून घेतलेली आहे आणि आता पुन्हा एकदा मी नवीन रोप लावताना याच्यामध्ये सगळं मिक्सिंग करणार आहे त्या मातीमध्ये. कारण आपल्या बऱ्याच मैत्रिणी मला विचारत असतात, की तुम्ही झाडं लावताना कुठलं खत वगैरे वापरतात? तर इथं खाली त्याला पाणी जाण्यासाठी जे होल असतं त्याच्यावरती मी 2-3 छोटे-छोटे दगड टाकलेत आणि वरती ना नारळाचं केसर असतं ना, ते भरपूर असं टाकलेलं आहे. तर असं केल्यामुळे जे आपण पाणी घालतो ना कुठल्याही झाडाला, तर ते पूर्णपणे निघून जातं आणि मग ते झाडाला ओव्हर वॉटरिंग होत नाही. त्याच्यामुळे मग झाड व्यवस्थित येतं. आता इथं जी माती आहे ना, ती अशी बघा तुम्हाला मोकळी दिसत आहे. अशी घट्ट अशी माती घ्यायची नाही, मोकळी घ्यायची आणि त्याच्यामध्ये थोडंसं वाळू आणि थोडंसं कोकोपीट आता मी मिक्स केलंय आणि थोडंसं हे जे घेतेय ते गांडूळ खत आहे. तर अशी मोकळी अशी माती घेतल्यामुळे आहे ना एरिएशन व्यवस्थित होतं. जर घट्ट माती घेतली ना तर त्याच्यातून व्यवस्थित पाणी आहे ना ते ड्रेन होत नाही आणि कुठल्याही झाडाला ना एरिएशन खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे त्याच्यामध्ये एअर अशी जायला पाहिजे त्या मातीमधून तरच ते झाड असं छान येतं. तर आता इथं मी ही जी तुळस आणलेली आहे ना 2 तुळशी आणलेल्या आहेत. तर याची माती बघा अशी घट्ट आहे नर्सरीमधून आणलेली. तर जी बाजूची घट्ट माती आहे ती मी काढून टाकली आणि थोडीशी मुळापुरती जी होती ना तेवढीच ठेवलेली आहे म्हणजे मुळांना डॅमेज होऊ नये म्हणून. आणि अशी आता मी या वृंदावनमध्ये ही तुळशी लावत आहे आणि ही छान अशी कृष्ण तुळस मला भेटलेली आहे. आपल्या इथे बाहेर पण आपल्याला मिळतात आजूबाजूला तुळशी, पण त्या ना व्यवस्थित येत नाहीत. मग नर्सरीमधून आणलेली असते ना ती छान अशी ग्रो होते. खरंच झाडं लावणं म्हणजे ना इतकी आनंददायी गोष्ट आहे, पण त्याचबरोबर जो पसारा होतो ना सगळीकडे, तर आता मी बाकीचं काही दाखवत नाही. डायरेक्ट तुम्हाला ही तुळस लावल्यानंतरची दाखवत आहे. खरं जेव्हा आपण झाडं लावत असतो ना, तेव्हा आपण एका वेगळ्याच जगात असतो. म्हणजे ना आपली स्ट्रेस लेव्हल आहे ना कुठच्या कुठे निघून जाते आणि खूप मन आहे ना एकदम फ्रेश होतं. तर आता संध्याकाळची दिवाबत्ती मी इथं करत आहे. तर आपल्या मनाला स्ट्राँग बनवण्यासाठी, सामर्थ्यशाली बनवण्यासाठी काही गोष्ट करणं महत्त्वाचं असतं. जसं की देवाला संध्याकाळी आपण जेव्हा दिवा लावतो ना, तेव्हा आपल्या घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी अशी वाटते. स्वतःला सुद्धा वाटते. आणि नामस्मरण तर आपल्याला सामर्थ्यशाली बनवत असतं. कारण काही आज्ञा ह्या आपल्या मनाला देणं खूप गरजेचं असतं. त्याच्यामुळे आपल्या सभोवती सुरक्षा कवच निर्माण होतं. त्याच्यामुळे सकाळ संध्याकाळ जेव्हा आपण देवाला नमस्कार करत असतो, तेव्हा स्वतःलाच सांगायचंय, "मी निरोगी आहे, मी आनंदी आहे. माझ्या देवाच्या आशीर्वादाचं सुरक्षा कवच माझ्या सभोवती सदैव आहे." असं जेव्हा आपण स्वतःला सांगत असतो ना, तेव्हा आपसुकच ते शब्द आपल्या कानी पडत असतात. आपल्या घरामध्ये एक पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होत असते. त्यामुळं सेल्फ लव्ह करणं म्हणजे काय, तर स्वतःविषयी चांगले विचार करणं. फक्त स्वतःसाठीच नाही, तर इतरांसाठी सुद्धा नेहमी चांगलेच विचार करायचे. कारण तीच एक एनर्जी आहे ना, ती आपल्या आजूबाजूला भरून राहते. तर आजकाल सोशल मीडियामुळे तर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी एका क्लिकवरती दिसत असतात. आपण बघत असतो, की दुसरे कशी मजा करतात. त्यामुळे ना मग स्वतःला कमी लेखलं जातं. असं वाटतं, की आपणच काही करत नाहीत किंवा आपल्याकडेच खूप गोष्टींची कमी आहे. तर असं स्वतःला अजिबात असं सांगायचं नाही. नेहमी स्वतःला सांगायचं, की मी खुश आहे, मी आनंदी आहे. कारण एक पॉवर ऑफ अट्रॅक्शनचा रूल तुम्हाला माहिती आहे का? की तुम्ही जे मॅनिफेस्ट कराल ना, म्हणजे स्वतःला जे तुम्हाला हवंय, चांगल्या गोष्टी म्हणते मी, तर त्या जर तुम्ही इमॅजिन कराल, तर हळू आपोआप तुम्ही जर तसे प्रयत्न करत राहिलात, तर त्या नक्कीच तुम्हाला मिळतात. आपली ना प्रत्येकाची काही स्वप्न असतात
आणि ती असायला सुद्धा हवीत. फक्त ती दुसऱ्यांची बघून नसावीत, म्हणजे दुसऱ्यांच्याकडे हे आहे तर मला ते हवंय अशी नसावीत. आणि स्वप्न तर जरूर पाहायला हवीत आणि त्याचा पाठपुरावा केला ना तर जे आपल्याला हवंय ते नक्कीच मिळतं. कारण चांगल्या गोष्टींमध्ये देव सदैव आपल्या बरोबर असतो. आता सेल्फ लव्ह करायचं म्हणजे स्वार्थीपणा करायचा का? म्हणजे फक्त माझ्यापुरतं, मी, माझी एकटीची, हे मला हवंय ते माझं, असा विचार करणं हे चुकीचं आहे. सेल्फ लव्ह करणं म्हणजे स्वतःची काळजी घेणं, स्वतःला काय आवडतं ते बघणं. आणि आपणा गृहिणीनं तर याची सगळ्यात जास्त गरज असते, कारण आपण नेहमी स्वतःला दुय्यम स्थानावरती ठेवत असतो. आपल्या आधी आपण इतरांची काळजी घेत असतो आणि स्वतःकडे दुर्लक्ष करत असतो आणि त्यामुळे तब्येतीवर सुद्धा परिणाम होतो. पण हे जेव्हा समजतं ना तेव्हा बऱ्यापैकी उशीर झालेला असतो. त्यामुळे या गोष्टींना वेळेतच कळणं खूप गरजेचं आहे. सेल्फ लव्ह करणं म्हणजे फक्त स्वतःपुरतं पाहणं, कुठलीही जबाबदारी न घेता, फक्त कुठलंही काम न करता फक्त दिवसभर आराम करणं असा त्याचा अर्थ होत नाही. तर आपल्या स्वतःला काय आवड आहे, आपल्याला कुठले छंद आहेत ते पूर्ण करणं किंवा स्वतःसाठी वेळ देणं म्हणजे स्वतःच्या हेल्थसाठी व्यायाम करणं, नेहमी पॉझिटिव्ह विचार करणं असा होतो. पण प्रत्यक्षात होतं काय माहितीये का, प्रत्येकाला असं वाटतं की माझंच खूप दुःख मोठं आहे, कारण आपण दुसऱ्यांशी स्पर्धा करू लागतो आणि मग काय होतं की तुम्हाला असं वाटतं की तो किती सुखी आहे आणि तुम्हाला ही कल्पनाही नसते खरं तर की समोरची व्यक्ती केवढं दुःख बघून आता जे सुख आलं आहे त्याला उंगलीत साठवण्याचा प्रयत्न करत असेल. तर सुख म्हणजे काय, तर आपल्याला आहे त्यात समाधान मानणे. स्वतःसाठी वेळ द्या, आवडीच्या गोष्टी करा, खळखळून हसा. पण एक लक्षात ठेवा की तुमच्या अस्तित्वाचा आनंद घ्या. आयुष्यात एक वेळ अशी येते की आपल्याला समजतं की जगण्यासाठी महत्त्वाचं काय असतं, कुठल्या गोष्टी निरर्थक आहेत त्या, आणि ह्या गोष्टी हळूहळू अनुभवातून कळत जातात. पण प्रत्येक वेळेला स्वतःलाच अनुभव यायला असं काही नाही आहे. आपण दुसऱ्याच्या अनुभवातून पण शिकूच शकतो. चला सेल्फ लव्ह वरती आता भरपूर गप्पा मारून झालेल्या आहेत. तर इथं मी बघा संध्याकाळचा स्वयंपाक करते. आता मी वरण आधी केलेलं आहे आणि आता मेथीची भाजी करते, नंतर भाकरी करणार आहे. संध्याकाळच्या जेवणामध्ये शक्यतो भाकरीच असते आणि मला स्वतःला असं साधं जेवण आवडतं, भाकरी, भाजी. मला स्वतःला बाहेरचं जेवण अजिबात आवडत नाही. त्यामुळे अगदीच कुठून बाहेरून कंटाळून वगैरे आले असेल, खूप वेळ झाला असेल तरच बाहेर जेवणं होतं. अदरवाईज नेहमी घरीच जेवण बनवत असते मी. आणि आता हे मी सगळं सांगते त्याचं कारण म्हणजे तीच आपली मैत्रीण बबिता जिने ही रिक्वेस्ट केलेली सेल्फ लव्हरची आणि तिनेच विचारलेलं की डाएट टिप्स द्या. तर ॲज सच डाएट असं मी काही ठरवून करत नाही. आपलं जे नॉर्मल जेवण असतं ना, महाराष्ट्रीयन जेवण तेच असतं. पण फक्त गोड जास्त खात नाही आणि बाहेरचे जे पदार्थ असतात, बाहेरचं खाणं मी मगाशीच सांगितलं की ते काही जास्त होत नाही. आणि दुपारच्या जेवणामध्ये भात खात नाही, पण संध्याकाळी मात्र भाकरी, भाजी, भात, आमटी असं असतं. याबरोबरच रोज कुठला ना कुठला तरी एक्सरसाइज करण्याचा माझा प्रयत्न असतो आणि त्याबरोबरच वेट लॉससाठी जवस खाण्याचे खूप फायदे आहेत. त्याचा सुद्धा एक व्हिडिओ मी शेअर केलेला, तो सुद्धा नक्की बघा. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि आता जाता जाता व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा.